नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? चला तर आज आपण बनवणार आहोत बनाना आईस्क्रीम. उन्हाळा चालू झाला आहे. उन्हातून आले की आपल्याला काहीतरी थंड खावंसं वाटतं. त्यासाठी ही झटपट होणारी, न गॅस पेटवता अशी पटकन होणारी आईस्क्रीम आहे. चला तर ह्याचं साहित्य पाहूया. आणि आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी 1 कप दूध घेतलेलं आहे, 2 बनाना घेतलेले आहेत, इथे मिल्क पावडर घेतलेली आहे थोडीशी, आणि चॉकलेट घेतलेलं आहे. हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे. इथे आपण 2 ते 3 चमचे साखर घेतलेली आहे, ती टाकायची आणि दूध घालून ह्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. मिक्सरमध्ये असं बारीक केल्याच्यानंतर एवढं घट्टसर होतं हे. आता ह्याला आपण चांगलं मिक्स करून ह्याला एका डब्यामध्ये काढून घेऊया. असं थोडंसं चॉकलेट टाकून घेऊया आईस्क्रीमवर आणि त्याला पॅक करून डीप फ्रीजमध्ये 2 तासासाठी ठेवून देऊया. मंडळी 2 घंटे झालेले आहेत. आता याला आपण अजून एकदा मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत. मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे आपण हे. आता हे राहिलेलंही फिरून घेऊया मिक्सरमध्ये. आपण डब्यामध्ये भरून ठेवूया आणि रात्रभर फ्रीजमध्ये ठेवूया. आपण रात्रभर डीप फ्रीजरमध्ये ठेवूया. तर आपली आईस्क्रीम तयार आहे. आपण बघूया. वाव, तुम्ही बघू शकता किती छान झाले. बबल्स पण आलेले आहेत. चला ह्याला आपण आता वाटीमध्ये काढून घेऊया स्पूनने. तुम्ही बघू शकता किती छान आहे आईस्क्रीम झालेले आहे. चला ह्याच्यावर आपण चॉकलेट सॉस टाकूया. बघू शकता, हे बघा हे किती सॉफ्ट झालेले आहे. अगदी तोंडात टाकताच विरघळेल ही आईस्क्रीम झालेली आहे. तुम्ही एकदा मंडळी नक्की ट्राय करा घरी आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत बाय बाय.